हे आहे वैशाली विजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव। कोकणात फलोत्पादनाच्या अवतीभवती आर्थिक सुबत्ता आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला कोकणी मेवा मोठ्या प्रमाणात वाया जातो। कोकणी मेवा तयार होणाऱ्या मागणीक्षम विविध उत्पादनांना प्रोसेसिंग मशिनरीची गरज आहे। वाया जाणाऱ्या कोकणी मेव्याला बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी आणि शेतकरी बागायतदाराला फलोत्पादनात आर्थिक फळ मिळण्यासाठी फूड प्रोसेसिंग क्षेत्रात प्रकाशवाट दाखवणारे उद्योजक प्रकाश सावंत यांच्या सागर इंजिनिअरिंग फूड प्रोसेसिंग मशिनरींची मागणी वाढतच आहे। मशीन्स विक्री पलीकडे जाऊन नव उद्योजकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी योजनाबद्ध प्रशिक्षण घेण्याचं बहुमूल्य काम सावंत करतायत। सागर इंजिनिअरिंगचे मालक आणि नव उद्योजकांचे मार्गदर्शक म्हणून प्रकाश सावंत यांची यशोगाथा दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा कोकण नवचा हा छोटासा प्रयत्न। मी सिंधुदुर्ग येथे जिल्हा सिंधुदुर्गमध्ये कुडामध्ये मी कार्य करतो। म्हणजे कंपनी ओपन केलेली आहे। ज्यावेळी MIDC स्टार्ट झाली तिथपासून मी ते सुरुवातीपासून मी ते निरनिराळ्या प्रकारचे बिझनेस सुरू केले आहे। पहिला हाऊसहोल्ड युटेन्सिल्सचं केलं, नंतर कालांतराने ते चेंज झाल्यानंतर आपण फूड प्रोसेसिंग या धंद्याकडे वळलो आणि मी कोकणातलाच असल्या कारणाने कोकणात निरनिराळ्या प्रकारची फळं होत होती आणि ही फळं शेतकऱ्यांचं पण अवेळी येणाऱ्या पावसामुळे बरेचसं नुकसान व्हायचं। त्यामुळे शेतकरी पण हे होते आणि त्यांच्या फळाला योग्य प्रकारचं किंमत मिळत नव्हती आणि बरेच फळं वेस्टेज नाशिवंत होत होती। त्यासाठी शेतकऱ्याला पण पैसे मिळत नव्हते आणि इथे रोजगार निर्मितीचं साधन पण नव्हतं। त्यामुळे बरेच मशिनरी बनवण्याचं ठरविलं। मशिनरी जवळपास इथे नव्हत्या, बॉम्बे किंवा पुणे या साईडला बनायच्या आणि ते न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना न परवडणाऱ्या त्याची किंमत असायची। त्यामुळे शेतकरी आणि छोटे शेतकरी किंवा छोटे बचत गट किंवा छोटे उद्योजक हे मशिनरी घेऊन धंदा करू शकत नव्हते। आजकाल नोकरी मिळणे म्हणजे फार मुश्किल झालेले आहे। त्यामुळे नोकरीचा विषय गेल्यामुळे बरेचसे माणसं बेरोजगार झालेले आहेत। त्यांना उद्योग मिळावा या दृष्टीने मी हे छोटे छोटे मशिनरी बनवून लोकांना रोजगार निर्मितीचे साधन केलेले आहे। आज फूड प्रोसेसिंगसाठी असलेली मागणी, शासन स्तरावर मिळणारी मदत हे सर्व पाहता बरेच उद्योजक, महिला बचत गट अशा व्यवसायांकडे वळताना दिसून येतात। नेमकी हीच गरज ओळखून कुडाळ येथील उद्योजक प्रकाश सावंत यांनी यासाठी यंत्रसामुग्री बनवणं सुरू केलं। या युनिटमध्ये अत्याधुनिक फूड प्रोसेसिंगची मशिनरी उच्च प्रतीच्या स्टेनलेस स्टीलमध्ये तसंच आवश्यकतेनुसार आणि क्षमतेनुसार बनविली जाते। आपल्या कोकणपट्ट्यात बरीचशी फळं प्रोसेसिंग न करता आल्यामुळे फुकट जातात, परंतु प्रकाश सावंत यांनी उत्पादित केलेल्या मशिनरीमधून आंबा, फणस, जांभूळ, आवळा, काजू बोंड, अननस, पपई, करवंद, कैरी आणि इतर फळांवर प्रक्रिया केली जाते। त्यापासून आंबा पोळी, पल्प म्हणजे आमरस, आंबा सरबत, फणस पोळी, फणस पल्प, आवळा कँडी, आवळा सरबत, आवळा ज्यूस, टोमॅटो केचप, जांभूळ सरबत तयार करणं अत्यंत सुलभ आणि सोपं झालंय। आजकाल आपण बघतो की कोकणी मेवा अतिशय प्रसिद्ध गोष्ट झालेली आहे आणि कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गामध्ये विविध फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभारल्या गेलेल्या आहेत। तर या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा जो बेस आहे ते म्हणजे मशिनरीज। तर सागर इंजिनिअरिंग वर्क्सने हा पल्पर बनवलेला आहे। या पल्परमध्ये आपल्याला विविध प्रकारचे फ्रूट्स म्हणजे मँगो, टोमॅटो, जांभळं, त्याच्यानंतर अजून काही सॉफ्ट फ्रूट्स म्हणजे केळी म्हणा, मोसंबी म्हणा, संत्री म्हणा, आवळे म्हणा, याचा पल्प काढणं अतिशय सोयीस्कर होऊन जातं। जर आपण ट्रॅडिशनल पद्धत वापरली तर लार्ज स्केलवर जे प्रोडक्शन केलं जातंय आता तर ते अतिशय कठीण होऊन जाईल। तर हा जो मँगो पल्पर आहे याच्यामध्ये आपलं जे वर्क आहे ते अतिशय इझी होऊन जातं। याची कपॅसिटी ही 125 kg/h म्हणजे 125 kg प्रोडक्शन आपण एका
तासामध्ये घेऊ शकतो अशी आहे. याचे 5 मॉडेल्स आहेत. 1 HP पासून ते 5 HP पर्यंत असे 5 मॉडेल आहेत आणि सिंगल फेज आणि 3 फेज अशा प्रकारचे 2 मॉडेल्स आहेत याचे. तर याचा उपयोग कसा करायचा की याच्यामध्ये हा हॉपर आहे, हा ड्रम आहे आणि या हॉपरमध्ये तुम्ही जेव्हा फळ टाकाल, म्हणजे जर समज आंबे टाकाल तर आंबे इथे जातात पूर्णपणे, इथे त्याचं क्रशिंग होतं, इथे पल्प बनतो आणि तो इथून बाहेर पडतो. हे आउटलेट आहे त्याचं. आणि जे पारंब्या आणि जे साल आहे, तर पारंब्या आणि साल ह्या आउटलेट मधून बाहेर पडतं. तर असे 2 आउटलेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत या मशिनरीला. दुसरी एक चांगली गोष्ट अशी आहे की ही मशिनरी ज्या मेटल पासून बनवलेली आहे, स्टेनलेस स्टील या मेटल पासून बनवलेली आहे, तर हे जे मेटल आहे ते फूड ग्रेड एसएस आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुमचे जे प्रोडक्शन होईल, जे फ्रूट पल्प वगैरे जो निघेल, हे पूर्णपणे हायजिनिक असेल. तर त्याचा जो हायजीन स्टँडर्ड आहे तो सुद्धा याच्यामध्ये मेंटेन केलेला आहे. आणि विविध महिला बचत गट म्हणा किंवा विविध जे MSME आहेत, ज्या फ्रूट प्रोसेसिंग करत आहेत, मँगो पल्प वगैरे जे करत आहेत, त्यांना अतिशय सोयीस्कर आहे. आणि सागर इंजिनिअरिंग वर्क्स जवळपास 500 उद्योजकांना त्यांनी हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे मशीन. तर त्याच्यानंतर विविध ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हणा किंवा राहुरी विद्यापीठ म्हणा, राहुरी विद्यापीठ पासून ते IIT पवई पर्यंत हा जो पल्पर आहे तो ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. तर अशा प्रकारचे अतिशय उपयोगी असं हे मशीन आहे फ्रूट प्रोसेसिंगसाठी. याच्यामध्ये ह्याची किंमत अशी आहे की जे वेगळे मॉडेल आहेत ते 40,000पासून स्टार्ट होऊन ते 1.5 लाखापर्यंत अशी याची प्राइस आहे. याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडीज मिळतात, विविध पर्सेंटेज उपलब्ध आहेत, ते तुम्हाला समजतील. पण याच्यामध्ये गव्हर्नमेंट सबसिडीज पण उपलब्ध आहेत. आपल्याकडे कोकमाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, परंतु हे पीक ऐन पावसाळ्यात येत असल्यामुळे कोकम प्रोसेसिंग करणं अडचणीचं ठरतं. मात्र सागर इंजिनिअरिंग कंपनीने बनवलेल्या कोकम कटिंग या मशीनमुळे ते काम आता सोपं झालंय. या मशीनमधून तासाला 600 ते 700 किलो कोकम प्रोसेसिंग होऊन जातं. म्हणूनच हे मशीन शेतकऱ्यांना एक वरदान ठरलंय. या मशीनला मागणी सुद्धा खूप आहे. तसंच या मशीन्सना सरकारच्या वेगवेगळ्या सबसिडी देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या मशिनरी कमी किमतीत मिळून जातात. हे जे मशीन आहे ते आवळा क्रशर मशीन आहे. याचा उपयोग असा आहे की आवळे आपण इथे घातले की इथे पूर्ण क्रश पडेल आणि पाठी जे आउटलेट आहे त्याच्यामध्ये बिया जशा आहेत तशा, म्हणजे त्या फुटत वगैरे नाही, जशा आहेत तशा बाहेर पडतात आणि याच्यामधून क्रश बाहेर पडतो. तर हा जो क्रश आहे ना तो पिळल्यानंतर त्याच्यातून आपण ज्यूस काढतो, त्याच्यापासून आवळा ज्यूस बनतं. त्याचं फर्दर प्रोसेसिंग करून म्हणजे त्याच्यामध्ये साखर वगैरे घालून आपण आवळा ज्यूस बनवतो आणि जो उरलेला क्रश आहे त्याचा उपयोग आपण आवळा मावा बनवण्यासाठी करतो. आणि ह्या मशीनची कॅपॅसिटी 400 ते 500 kg/h आहे. म्हणजे 400 ते 500 kg प्रोडक्शन आपण एका तासामध्ये घेऊ शकतो या मशीन. आणि ह्या मशीनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की ही जी मशीन आहे आवळा क्रशर मशीन, हे सागर इंजिनिअरिंग वर्क्सचं बाळ आहे. म्हणजे सागर इंजिनिअरिंग वर्क्सनेच ह्या मशीनचा शोध लावलेला आहे पहिल्यांदा. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ह्या मशीनरीचं. ह्या मशीनमुळे आवळा या फळाचा पूर्णपणे यूज केला जाऊ शकतो. आवळ्याचा क्रशचा उपयोग माव्यासाठी वगैरे, आणि ज्या बिया पण आहेत त्या ह्या मशीनमुळे जशाच तशा बाहेर येत असल्यामुळे त्याचा वापर आपण खतासाठी म्हणा किंवा संशोधनासाठी आपण त्या बिया पाठवतो आणि आवळ्या फळाचा आपण पूर्णपणे उपयोग या मशीनमुळे करू शकतो. अशाच प्रकारे आंब्यापासून पल्प काढणे, आवळ्यापासून ज्यूस बनवणे अशा अनेक मशिनरी सागर इंजिनिअरिंग कंपनीमध्ये बनवल्या जातात. या मशिनरीमधून बिया आणि ज्यूस हे वेगवेगळे होतात. त्यामुळे या मशिनरी हाताळण्यासाठी कमी मनुष्यबळ लागतं. तसंच या मशिनरी महिला देखील सहज हाताळू शकतात. प्रकाश सावंत यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास मूर्ती लहान पण कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व. फूड प्रोसेसिंग हे नाव जरी उच्चारलं तरी सुद्धा डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे प्रकाश सावंत. एवढे मोठे व्यावसायिक असून सुद्धा सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे, कामगारांना सहाय्य करणारे, अगदी सर्वांच्या मदतीला धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व. आपल्या ग्राहकांशी ते नेहमीच सामंजस्याने वागतात. आम्ही आता ते
खाली मशिनरीज बनवत नसून लोकांना धंदे करायचे असेल, उद्योजक व्हायचं असेल, त्यांना काय पूर्व प्रकारची माहिती नसते. त्यांना कुठच्या फळापासून कसं प्रोडक्ट बनवायचं हे त्यांना माहीत नसल्या कारणाने इतर लोक ज्यांच्या धंदे चालू आहे, कंपन्या चालू आहे, ते त्यांना त्याची माहिती देत नाही. त्या कारणाने आम्ही एक माऊली ॲग्रो फूड प्रॉडक्ट म्हणून एक कंपनी स्थापन केली आहे, जेणेकरून जे मशिनरी घेतात त्यांना जनरल नॉलेज मिळावं या दृष्टीने आम्ही एक ते प्रकल्प राबविलेला आहे आणि तो माऊली ॲग्रो फूड प्रॉडक्ट या नावाने कार्यरत आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामधील लोक ज्यांना पण माहिती पाहिजे असेल ते आमच्याकडे येऊन मशिनरी कशी ऑपरेट करावी हे सर्व शिक्षण घेतात आणि आमच्या मशिनरी एवढ्या इझी आहे की त्या लेडीज पण ऑपरेट करू शकतात. सर्व लहान बचत गट किंवा महिला उद्योग गट किंवा स्वयंरोजगार करणारे सर्व कोणी येऊन आमच्याकडे शिकून बऱ्याच प्रकारे धंदे करू शकतात. प्रकाश सावंत यांच्या सागर इंजिनिअरिंगला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मशिनरींना संपूर्ण भारतामध्ये मागणी आहे. केरळ, कर्नाटक, म्हैसूर, विशाखापट्टणम यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा त्यांच्या मशिनरींना मागणी आहे. त्यांच्या या कार्याची दखल खुद्द दापोली कृषी विद्यापीठाने घेतली आहे. या कॉलेज अंतर्गत NAIP म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चरल इनोव्हेशन प्रोजेक्ट न्यू दिल्ली या प्रकल्पावर ते 5 वर्ष काम करत होते. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी करवंद, कोकम, फणस, जांभूळ या फळांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या मशिनरी यावर आधारित अभ्यास करून त्या बनवल्या. हा जॅकफ्रूट चिप्स कटर आहे. याचा उपयोग असा आहे, म्हणजे आपण जे जॅकफ्रूट आपण फणसाचे जे गरे खातो, फ्राय केलेले तळलेले गरे ज्याला म्हणतात, हाही एक कोकणातला अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. तर हा पदार्थ आपण बनवण्यासाठी जर आपण जी ट्रॅडिशनल आपली मेथड आहे, म्हणजे आपण ते गरे कापतो आणि नंतर मग ते फ्राय करतो, त्याच्यामध्ये अनइव्हन कटिंग पण होतं आणि अनइव्हन कटिंगमुळे अनइव्हन फ्राईंग होतं. म्हणजे काही जे गऱ्याचे म्हणजे वेफर्स आहेत ते करपतात, काही नीट होतात. तर ह्या सगळ्यांपासून सुटकावण्यासाठी आपण हा जो बनवलेला आहे जॅकफ्रूट चिप्स कटर, याच्यामध्ये आपण फणसाचा जो गरा आहे तो इथून घातल्यानंतर त्याचे 4 ते 5 चिप्स बनून खाली येतात. तर मग ते 4 ते 5 mm एवढं ते एक चिप कट होतो त्याचा. तर आता तर आपल्याकडे गरे उपलब्ध नाही आहेत सीझन नसल्यामुळे, तर मी तुम्हाला केळ्याची पानं घालून एक दाखवते डेमो. हा आपण जर गरा सपोज आपण घातला आणि जर हे फिरवलं उलट फिरवलं तर अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 mm मध्ये कट्स मिळतात. अशा प्रकारे आपण हे करू शकतो. तर या मशीनचा उपयोग असा आहे की ह्याच्यामध्ये आपण 20 ते 25 किलो चिप्स काढू शकतो एका तासामध्ये. म्हणजे याची कॅपॅसिटी 20 to 25 kg/h अशी आहे. तर याच्यामध्ये आपण ते करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय इझी आहे हे हँडलिंग ज्याचं आहे ना, अतिशय इझी आहे. याची किंमत 7,000 रुपये आहे. याच्यामध्ये 2 मॉडेल्स उपलब्ध आहे. एक मॉडेल जे आहे ते इलेक्ट्रिक मॉडेल आहे आणि जे दुसरं आहे ते हँड ऑपरेटेड आहे. इलेक्ट्रिकचा फायदा तर आहेच, तुमची कॅपॅसिटी पण वाढते. आणि हँड ऑपरेटेड म्हणजे अशा ठिकाणी जिथे लाईट नसते आणि जिथे घरगुती आपल्याला गरे काढायचे असतात त्यावेळेला हँड ऑपरेटेड मशीन उपयोगाचं आहे जास्त. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की याच्यामध्ये 2 मॉडेल्स अवेलेबल आहेत. एक इलेक्ट्रिकली आपण ऑपरेट करू शकतो आणि हँड ऑपरेटेड. तसं दोन्हीचं कॉम्बिनेशन पण आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे इलेक्ट्रिक तुम्हाला ज्या लाईट यूज करून वापरायचे तेव्हा तुम्ही तसं करू शकता आणि जेव्हा तुमची वीज गेलेली असेल तेव्हा तुम्ही हँड ऑपरेटेड सुद्धा यूज करू शकता. IIT बॉम्बे अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई मुंबई, डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली, ICAR रिसर्च कॉम्प्लेक्स फॉर गोवा, पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज पुणे, KK वाघ कॉलेज नाशिक, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट कॉलेज रोहा, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस, DY पाटील कॉलेज तळसांडे कोल्हापूर, BCT KVK सेंटर विशाखापट्टणम, मुळदे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर अशा अनेक कृषी विद्यापीठांमध्ये त्यांच्या मशिनरी दिसून येतात. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉक्टर बुधाजीराव मुळीक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मांडकी पालवण,
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस, मुळदे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर, मालवण पॉलिटेक्निक कॉलेज मालवण अशा अनेक शैक्षणिक क्षेत्रांमधले विद्यार्थी सावंत यांच्याकडे ट्रेनिंगला येतात. सागर इंजिनिअरिंग वर्क्स बरोबर जे माझं नातं आहे ते तेव्हापासूनच आहे. आम्हाला जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग घ्यायला लागतं, शेवटच्या सेमिस्टरमध्ये आम्हाला 4 महिन्याचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग घ्यायला लागतं. तर तेव्हा जे ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग हे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामधून जवळपास 10 मुलं होती. तर आमच्याकडे विविध ऑप्शन्स होते, म्हणजे सह्याद्री ॲग्रो नाशिक पासून सागर इंजिनिअरिंग वर्क्स आणि अजून कॅशू प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असे विविध ऑप्शन्स होते. पण तेव्हा आमच्या सिनियर्सनी वगैरे जे सागर इंजिनिअरिंग वर्क्स बद्दल जे पॉझिटिव्ह व्ह्यूज दिलेले होते, त्याच्यामुळे सागर इंजिनिअरिंग वर्क्स हा एकमेव ऑप्शन ज्याच्यामध्ये आपण अगदी ग्रासरूट लेवल पासून शिकू शकतो. जर आपण मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये गेलो तर आपल्याला काचेमधून फक्त प्रोसेसिंग दाखवून देतं, पण सागर इंजिनिअरिंग वर्क्समध्ये आपण ग्रासरूट लेवल पासून शिकू शकतो हे समजलं. आणि मी इकडचीच आहे, कुडाळची नेरूर येथे या गावामध्ये राहणारी असल्यामुळे मला त्याचा कधीतरी भविष्यात उपयोग होऊ शकतो अशा उद्देशाने मी इथे आले. 1 जानेवारी 2016 पासून आमचं ट्रेनिंग चालू झालं. तर तिथे मी कोकम कटिंग मशीन म्हणा किंवा मँगो पल्पर, आवळा क्रशर, जॅकफ्रूट चिप कटिंग मशीन या मशिनरीज बनवण्यापासून ते त्यांचा उपयोग आणि जे माऊली एग्रो आहे त्याच्यामध्ये आम्ही ते प्रोडक्शन पण करायचो. आणि हा जो सीझन आहे तो आंब्याचा वगैरे सीझन असल्यामुळे आम्हाला त्यालाही एक्सपोजर मिळालं आणि आम्ही तेही करू शकलो. त्याच्यामुळे अगदी ग्रासरूट लेवलपासून जे पॅकेजिंग वगैरे जे पण काही स्टेप्स आहेत फ्रूट प्रोसेसिंगमध्ये त्या सगळ्यांना आम्हाला एक्सपोजर देण्यात आलं. आणि कधीही जेव्हा आम्ही अगदी छोट्या छोट्या प्रश्नांची पण आमच्या ज्या शंका होत्या, अगदीच ज्या शंका होत्या त्यांचंही व्यवस्थित निरसन केलं गेलं. आता सरांबद्दल सांगायचं झालं, म्हणजे प्रकाश सावंत सरांबद्दल जर सांगायचं झालं तर सर खूप मोठे उद्योजक आहेत असं आमचं जे आहेतच सर, पण सरांनी आम्हाला असं कधी दाखवून दिलं नाही. छोट्या छोट्या शंकांचं पण व्यवस्थित आमच्यातच आमचेच बनून राहिले सर. सरांचा शांत आणि सुस्वभावी स्वभाव हेच कदाचित सरांच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. सरांनी जवळपास स्वतः तर उद्योजक आहेतच, पण सरांनी जे आजूबाजूचे उद्योजक आहेत त्यांना पण नेहमीच मदत केली. आम्ही जेव्हा ट्रेनिंगला होतो तेव्हा पण मग कुणाचा जर समज प्लांट उभारायचा असेल किंवा त्याला कुठली हेल्प लागत असेल तर सर नेहमी तिथे जाणार, कुठलाही मेळावा असू दे, कुणालाही मदत लागू दे. अशा प्रकारे सर नेहमीच लोकांना मदत करत असतात. इव्हन सर मलाही सांगायचे की तू पण तुझं सुरू कर वगैरे, अशा म्हणजे सर नेहमीच प्रोत्साहन देत असतात. युवा पिढीला पण सर नेहमी प्रोत्साहन देत असतात, हे सरांचं वैशिष्ट्य आहे. आता सुद्धा जेव्हा मला एंटरप्राइज प्रोजेक्ट करायचं झालं किंवा काही करायचं झालं तर मी फ्रूट प्रोसेसिंग हाच विषय घेते, कारण मला माहिती असतं की फ्रूट प्रोसेसिंग आहे म्हणजे सरांचं आपल्याला मार्गदर्शन लागेल. सर नेहमी तेही मार्गदर्शन करतात. आज छोट्या छोट्या महिला बचत गटांपासून ते अगदी दापोली कोकण कृषी विद्यापीठ म्हणू नका किंवा राहुरी विद्यापीठ म्हणू नका, पुणे म्हणू नका, मुंबई म्हणा, सगळीकडे सरांचे मशिनरीज डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. अगदी IIT पवईमध्ये पण ड्रायर, पल्पर अशा मशिनरीज गेलेल्या आहेत. तर कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गमध्ये जे MSME सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये सरांचा वाटा हा सिंहाचाच आहे आणि तो सिंहाचाच राहील याच्याबद्दल मला कोणती शंका नाही. सागर इंजिनिअरिंगनं आजपर्यंत 1000हून अधिक उद्योजक उभे केले आहेत. दरवर्षी त्यांच्या कंपनीमध्ये 500 ते 1000 मशीन्स तयार होतात. त्यांच्या सर्व मशीन्सना सबसिडी उपलब्ध आहे, त्यामुळे त्या खरेदी करण्यासाठी सामान्य माणसांना देखील सहज परवडण्यासारखं आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तसंच अनेक मोठमोठ्या मान्यवरांनी त्यांच्या कंपनीला भेट देऊन त्यांचा गौरव सुद्धा केलाय. माझे बालपण कोलसर येथे, म्हणजे पूर्वीचा सावंतवाडी तालुका होता, आता तो दोडामार्ग झालाय. तिथला मी रहिवासी होतो. तिथेच माझं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर मी पुढच्या रोजगार मिळण्यासाठी मी बॉम्बेला गेलो आणि तिथे मी टूल अँड डाय मेकिंगचे अप्रेंटिसशिप एका कंपनीच्या द्वारे केले. आणि तिथून केल्यानंतर मी एका फ्रान्स कन्सल्ट कंपनीमध्ये कामाला राहिलो. तिथून आल्यानंतर आपल्याकडे इथे MIDCच्या नुकतीच सुरुवात झालेली होती आणि बऱ्याच ठिकाणी उद्योजक करण्याची हे क्षमता असल्या कारणाने मी इथे MIDCमध्ये प्लॉट घेऊन आलो इथे आणि धंदा सुरू केला. निरनिराळ्या प्रकारचे धंदे करत करत मी आता फूड प्रोसेसिंगकडे वळलेलो आहे, जेणेकरून लोकांना रोजगार मिळावा आणि तिथून उदरनिर्वाह चालवे. फळ ही नाशिवंत असल्या कारणाने ते टिकवणे आणि लोकांना कायम त्याचा आस्वाद घेणे महत्वाचे होते.
आणि लोकांना कवडी मोलाचा माल हे होत होतं, पैसे किंमत मिळत होती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे उदाहरणार्थ कोकम सारखी फळं ही पुष्कळ वेस्ट व्हायची, पाऊस पडल्यानंतर ती सर्व खराब व्हायची, त्यामुळे ते फोडायला ते लेबर वगैरे त्यांच्याकडून काम होत नव्हतं. त्यासाठी मी निरनिराळ्या प्रकारच्या मशिनरी कमी वेळामध्ये जास्त काम कसं होऊ शकतं हे रिसर्च करून निरनिराळ्या प्रकारच्या मशिनरी रिसर्च केल्या, कोकमवर केल्या, तसंच आंब्यावर केल्या, करवंदावर केल्या, जागफ्रूटवर केल्या. कोकणातील जी फळं आहेत त्या सर्व फळांवर मी निरनिराळ्या प्रकारच्या मशिनरी तयार केलेल्या आहेत आणि छोटे उद्योजक आहेत त्यांना जवळजवळ 500 तरी कुडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी 500 उद्योजकांना तयार केलेले आहे आणि ते सर्व उद्योजक स्वतंत्रपणे धंदा करू शकतात आणि भवितव्यात त्या 500 लोकांचे चांगले चाललेले धंदे पाहून मला जिल्हा पुरस्कार पण यावर्षी 17-18चा जिल्हा पुरस्कार पण यावेळी प्राप्त झालेला आहे. तसे अनेक पुरस्कार मी घेतलेलेच आहे. पण आता सध्या मी कुडामध्ये MIDC मध्ये निरनिराळ्या मशिनरी डेव्हलप रिसर्च करतच आहे. आमच्याकडे असलेल्या स्टाफ आणि आमचे इतर स्टाफ मित्रबंधू वगैरे जे आहेत ते त्यांचं सहकार्य लाभल्यामुळे मी बऱ्याच मशिनरी डेव्हलप करण्यामध्ये मला त्यांचे सहकार्य लाभले आणि मी दापोली कृषी विद्यापीठावर रिसर्च कमिटीवर गेली 5 वर्ष होतो. त्यांचे जे रिसर्च कमिटीचे जे निरनिराळे प्रोजेक्ट असतात ते सर्व काम आमच्याचकडे येतं. जेणेकरून त्यांच्या विद्यार्थी बीटेक, एमटेकच्या ज्या PhD वगैरे घेणारे सर्व विद्यार्थी आमच्याचकडे ट्रेनिंग घेतात. 4 महिन्यासाठी इंटर्नशिपसाठी आमच्याचकडे आलेले असतात आणि आमच्याकडून त्यांना चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळतं. म्हणून सर्व जे दापोली कृषी विद्यापीठाच्या अंडर येणारे सर्व कॉलेज आम्हाला अप्रोच होतात. त्यांचे स्टुडंट बरेचसे आमच्याकडे शिकून जातात आणि चांगलं नाव होतं आणि त्यांना पण चांगलं शिक्षण मिळते आमच्याकडून. मशिनरींचा कसा वापर करावा, मशीन्स कशा हाताळाव्यात याचं देखील ते मार्गदर्शन करतात. नवीन उद्योजकांना या मशीन्स कशा हाताळाव्यात हे ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी स्वतः माऊली ॲग्रो फूड्स प्रॉडक्ट ही कंपनी उभी केली आहे. स्वतः प्रकाश सावंत त्यांना मशीन कशी हाताळावी, कशी चालवावी इथपासून ते प्रॉडक्ट कशी बनवावी इथपर्यंत सर्व ट्रेनिंग देतात. अनेक उद्योजकांना त्यांनी आर्थिक पाठबळ देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं सुद्धा केलंय. नोकरीच्या मागे न धावता उद्योग विश्वात गगनभरारी घेण्याचं ध्येय पूर्णत्वाला नेणारे सागर इंजिनिअरिंगचे सर्वेसर्वा प्रकाश सावंत हे नव उद्योजकांसाठी अथांग सागरातले दीपस्तंभ आहेत. फळ प्रक्रियेमध्ये दर्जेदार मशिनरी निर्मितीबरोबरच नव तरुण तरुणींना व्यावसायिक प्रेरणा देण्याचं त्यांचं कार्य वाखाणण्याजोगंच आहे. नव उद्योजकांना मार्गदर्शनाबरोबरच आर्थिक बळ देत त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करणारे सागर इंजिनिअरिंगचे मालक प्रकाश सावंत यांचं कर्तृत्व, प्रवास, यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे. म्हणूनच प्रकाश सावंत यांना औद्योगिक चळवळीतील आधारवडच म्हणावं लागेल. हे आहे वैशाली व्हिजन मीडिया आणि आपण पाहताय कोकण नाव.